नवऱ्याची ढाल भाग 9. अद्वैतने दिलेली कोर्टाची नोटीस टेबलवर तशीच पडली होती. प्रियाच्या चेहऱ्यावर एक क्रूर आनंद होता, तर सुलोचनाबाई डोक्याला हात लावून बसल्या होत्या. राघव आणि सायली या नव्या कायदेशीर संकटाचा सामना कसा करायचा याचा विचार करत होते. तितक्यात वाड्याच्या जिन्यावरून एका जड पावलांचा आणि लाकडी काठीचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला. सगळ्यांनी चमकून जिन्याकडे पाहिले. डोक्यावर पांढरी फेटी, अंगात पांढरा कुर्ता आणि हातात चांदीची मूठ असलेली काठी घेऊन रावसाहेब इनामदार हळूहळू पायऱ्या उतरत खाली येत होते. आजारपणामुळे त्यांचा चेहरा थोडा खंगला होता, पण त्यांच्या डोळ्यातील ती राजेशाही जरब अजूनही तशीच होती. रावसाहेबांना खाली आलेले पाहताच राघवने धावत जाऊन त्यांना आधार दिला. बाबा, तुम्ही खाली का आलात? तुमची तब्येत ठीक नाही आहे ना? विश्रांती घ्यायची होती, राघव काळजीने म्हणाला. रावसाहेबांनी राघवच्या चांगल्या हातावर आपला थरथरणारा हात ठेवला आणि समोर उभ्या असलेल्या सायलीकडे पाहिले. त्यांच्या नजरेत सायलीबद्दल एक सुप्त कौतुक होते. मग त्यांनी आपला मोर्चा सुलोचनाबाईंकडे वळवला. सुलोचना, रावसाहेबांचा तो जुना खर्जातील आवाज हॉलमध्ये घुमला. या वाड्याचे दरवाजे अजून उघडे आहेत आणि या वाड्याचा धनी अजून जिवंत आहे. माझ्या पाठीमागे शशिकांतने आणि त्या तुरुंगात सडणाऱ्या दिग्विजयने कोर्टाच्या नोटिसा पाठवायची हिंमत कशी केली? अहो, पण तुम्हाला काही माहीत नाही आहे. काल रात्री अलिबागला सुलोचनाबाई काही सांगणार तितक्यात रावसाहेबांनी काठी जमिनीवर जोरात आपटली. मला सगळं माहीत आहे. मी खोलीत असलो तरी माझे कान आणि डोळे उघडे आहेत. रावसाहेब पुढे आले. त्यांनी सायलीच्या मागे लपलेल्या लहान कृष्णाकडे पाहिले. कृष्णाने गुपचूप रावसाहेबांकडे पाहिले. रावसाहेबांच्या डोळ्यात आपल्या मृत मुलीची देविकाची छबी तरळली. त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू खाली पडला. त्यांनी काठी बाजूला ठेवली आणि ते खाली वाकून कृष्णाच्या समोर बसले. बाळा, इकडे ये. रावसाहेबांनी आपले दोन्ही हात पसरले. कृष्णाने आधी सायलीकडे पाहिले. सायलीने हसून मान डोलवली. जणू ती सांगत होती की हे तुझे आजोबा आहेत, यांच्याकडे जा. कृष्णा हळूवार पावले टाकत रावसाहेबांच्या जवळ गेला. रावसाहेबांनी त्याला खट्टकन आपल्या छातीशी कवटाळले. माझ्या देविकाचा अंश, माझ्या पोरीचं रूप आहे हा. सुलोचना, डोळे असून आंधळी झालीस का तू? शशिकांतने तुला 5 वर्ष मूर्खात काढलं आणि तू अजूनही त्याच्याच माणसांच्या भीतीने माझ्या मुलांवर अविश्वास दाखवतेस. रावसाहेबांच्या या पवित्राने वाड्यात नवे चैतन्य आले. प्रिया तर थरथर भीतीने कापू लागली, कारण रावसाहेबांना वाड्यात कोणीही उलटून बोलू शकत नव्हते. रावसाहेब उभे राहिले आणि राघवच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, राघव, तू आणि सायलीने काल रात्री जे केलं ते या इनामदार घराण्याचा वारस वाचवण्यासाठी केलं. दिग्विजयचा कोणताही वकील आला तरी त्याला सांगायचं की या वाड्याचे मूळ कागदपत्र अजूनही रावसाहेबांच्या ताब्यात आहेत. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देविकाच्या मुलाला या वाड्यातून बाहेर काढण्याची हिंमत कोणाच्या बापाचीही नाही. सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला समजले की जरी शशिकांत मामाने कायद्याची पळवाट काढली असली तरी वाड्याचे धनी रावसाहेब आता त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. राघवने सायलीकडे पाहिले आणि तिच्या हातावर हलकी दात दिली. रावसाहेबांच्या पाठिंब्यामुळे आता सायली आणि राघवची ताकद दुप्पट झाली होती. प्रियाने हळूच बाजूला होऊन शशिकांत मामांना फोन लावला आणि म्हणाली, मामा, मोठा अनर्थ झाला. रावसाहेब खोलीबाहेर आलेत आणि त्यांनी त्या अनाथ पोराला देविकाचा वारस म्हणून स्वीकारले. आता आपली डाळ शिजणार नाही. काहीतरी नवीन प्लॅन करा. शशिकांत मामाने फोनवर दात उठ खाल्ले. प्रिया, रावसाहेब आले तरी कायदा मोठा आहे. मी दिग्विजयला सांगून कोर्टात अशी काही चाल खेळणार आहे की रावसाहेबांनाही मागे हटावं लागेल. मामाने फोनवरूनच आपला पुढचा कट शिजवायला सुरुवात केली. रावसाहेब इनामदार मैदानात उतरल्यामुळे शशिकांत मामा आणि प्रियाचा डाव पार कोलमडला होता. रावसाहेबांनी लहान कृष्णाला देविकाचा वारस म्हणून उघडपणे स्वीकारल्याने वाड्यात आता सायली आणि राघवचे पारडे जड झाले होते.
पण शशिकांत मामा आणि तुरुंगात असलेला दिग्विजय इतक्या सहज माघार घेणाऱ्यांपैकी नव्हते. हवेलीतील तणावाचे वातावरण थोडे शांत झाल्यावर रात्रीच्या वेळी सायली खोलीत कृष्णाला झोपून राघवजवळ आली. राघव सोफ्यावर बसून डाव्या हाताने लॅपटॉपवर काहीतरी कायदेशीर फाईल्स तपासण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा उजवा हात दुखापतीमुळे अजूनही पूर्णपणे हलवता येत नव्हता. राघव, रात्रीचे 11 वाजून गेलेत. आता तू लॅपटॉप बंद करा आणि शांतपणे झोपा. सायलीने पुढे होऊन त्याचा लॅपटॉप बाजूला ठेवला. राघवने थकलेल्या नजरेने सायलीकडे पाहिले. सायली, अद्वैतने दिलेली कोर्टाची नोटीस सोपी नाहीये. शशिकांत मामाने स्वतःला रक्षक दाखवून आपल्यालाच किडनॅपर ठरवण्याचा पूर्ण प्लॅन केलाय. कोर्टात जर त्यांनी कृष्णाला आपल्या ताब्यातून काढून घेण्याचा स्टे ऑर्डर आणला तर काय करायचं या विचाराने मला झोप येत नाहीये. सायली हळूच राघवच्या शेजारी बसली. तिने अत्यंत आपुलकीने राघवचा डावा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. राघव, जोपर्यंत या वाड्यात रावसाहेब, बाबा आपल्या पाठीशी उभे आहेत आणि जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी कृष्णाला कोणाच्याही हातात जाऊ देणार नाही. सायलीच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. तिने राघवच्या चेहऱ्यावर आलेली केसाची बट हळूच बाजूला केली. तिच्या प्रेमळ स्पर्शाने राघवच्या मनातील सगळं ताण कुठल्या कुठे पळून गेला. राघवने सायलीच्या चेहऱ्याकडे पाहिले. या संपूर्ण प्रवासात सायली फक्त त्याची बायको राहिली नव्हती तर त्याच्या आयुष्याची सर्वात मोठी ताकद बनली होती. सायली, तू सोबत नसतीस ना तर मी या चक्रव्यूहात कधीच हरून गेलो असतो. राघव भाऊक होऊन म्हणाला. आणि तुम्ही सोबत नसता तर मला लढण्याची ताकदच मिळाली नसती. सायलीने हसून उत्तर दिले. दोघांनीही काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात पाहत त्या शांत रात्री विश्वासाची एक नवी वीण घट्ट केली. दुसऱ्या दिवशी सकाळी शशिकांत मामा आणि वकील अद्वैत पुन्हा एकदा कोल्हापूर जेलमध्ये दिग्विजयला भेटायला पोहोचले. रावसाहेब इनामदार खोलीबाहेर असल्याची बातमी ऐकून दिग्विजय संतापाने लाल झाला होता. त्या म्हातारीची एवढी हिंमत! अजूनही तो माझ्या आणि मालमत्तेच्या मध्ये येतोय. दिग्विजयने जेलच्या लोखंडी गजांवर जोरात हात मारला. दिग्विजय, शांत हो. रावसाहेब वाड्याचे मुख्य धनी आहेत. आपण थेट त्यांच्याशी लढलो तर कोर्टात आपली केस कमजोर होईल. शशिकांत मामाने आपली वकिली बुद्धी चालवत सांगितली. आपल्याला रावसाहेबांवर नाही तर राघव आणि सायलीच्या सर्वात कमजोर कडीवर वार करावा लागेल आणि ती कमजोर कडी म्हणजे लहान कृष्णा. अद्वैतने आपली फाईल पुढे केली. सरांचा प्लॅन अगदी अचूक आहे. मी कोर्टात अशी याचिका दाखल केली आहे की कृष्णा हा अल्पवयीन आहे आणि राघव सायलीने त्याला अलिबागच्या बंगल्यातून बेकायदेशीररित्या आणल्यामुळे त्या मुलाच्या मानसिक स्थितीला धोका निर्माण झाला आहे. जोपर्यंत खऱ्या वारसाचा निर्णय होत नाही तोपर्यंत कृष्णाला चाइल्ड वेलफेअर कमिटी म्हणजेच बाल हक्क संस्थेच्या ताब्यात देण्यात यावी. मामाच्या ओठावर एक क्रूर हसू उमटले. अगदी बरोबर. एकदा का कोर्टाने कृष्णाला अनाथालयात किंवा सरकारी संस्थेत पाठवण्याचा आदेश दिला की तो या वाड्यातून बाहेर पडेल आणि एकदा का तो वाड्याबाहेर गेला की सायली आणि राघवचा मुख्य पुरावाच संपेल. दुपारच्या वेळी इनामदार हवेलीत अचानक 2 सरकारी गाड्या येऊन थांबल्या. गाड्यामधून पोलिसांचे आणि बाल कल्याण समितीचे काही अधिकारी उतरले. त्यांच्यासोबत वकील अद्वैतही होता. हॉलमध्ये रावसाहेब, सुलोचनाबाई, राघव आणि सायली एकत्र आले. काय प्रकार आहे हा? माझ्या वाड्यात सरकारी अधिकारी कशासाठी आलेत? रावसाहेबांनी काठी रोखून विचारले. अद्वैतने कोर्टाचा अधिकृत आदेश पुढे केला. रावसाहेब, हा कोर्टाचा अंतरिम आदेश आहे. शशिकांत विधाते यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार या लहान मुलाची म्हणजेच कृष्णाची सुरक्षितता आणि कायदेशीर ताबा सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहे. जोपर्यंत कोर्टाची पहिली सुनावणी होत नाही तोपर्यंत हा मुलगा इनामदार हवेलीत राहू शकत नाही. आम्हाला या मुलाला आमच्या ताब्यात घ्यावे लागेल. मामा, जिवंतपणी हे शक्य नाही. राघव रागाने पुढे धावला पण पोलिसांनी त्याला मध्येच अडवले.
सायलीने धावत जाऊन कृष्णाला आपल्या कडेवर घेतले. कृष्णा भीतीने रडू लागला होता आणि त्याने सायलीचा गळा घट्ट पकडला होता. प्रिया एका कोपऱ्यात उभी राहून हा सगळा तमाशा पाहत मनातून अत्यंत आनंदी होत होती. अद्वैतने दिलेला तो कोर्टाचा आदेश पाहून हॉलमध्ये एका क्षणासाठी शांतता पसरली. बालकल्याण समितीच्या महिला अधिकारी पुढे सरसावल्या आणि त्यांनी सायलीच्या कडेवर असलेल्या कृष्णाला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. कृष्णा अधिकच जोराने रडू लागला. थांबा, एक पाऊलही पुढे टाकू नका. राघवचा खंबीर आवाज हॉलमध्ये घुमला. राघवने आपला जखम झालेला उजवा हात सांभाळत डाव्या हाताने त्या अधिकाऱ्याच्या हातातील कोर्टाच्या आदेशाची फाईल हिसकावून घेतली. शशिकांत मामाने अद्वैतच्या मदतीने हा डाव खूप घाईघाईने टाकला होता आणि जिथे घाई असते तिथे चुका शोधणे राघवसाठी कठीण नव्हते. राघवने त्या कागदपत्रांवरून आपली तीक्ष्ण नजर फिरवली. फाईलची 2-3 पाने उलटताच त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हसू उमटले. वकील साहेब, ओ अद्वैत बाबू, शशिकांत मामांना सांगा की कोर्टाची नोटीस किंवा आदेश तयार करताना कायद्याचा नीट अभ्यास करत जा. राघवने तो कागद थेट अद्वैतच्या चेहऱ्यासमोर धरला. काय चूक आहे त्यात? तो कोर्टाचा अधिकृत आदेश आहे राघवराव, अद्वैतने आव्हानात म्हटले. आदेश अधिकृत असेल पण तो तांत्रिकदृष्ट्या अवैध आहे. राघवने त्या आदेशातील सर्वात मोठी पळवाट सर्वांसमोर उघडी केली. या आदेशात काय लिहिले वाचा. लहान मुलगा कृष्णा याला राघव इनामदार आणि सायली इनामदार यांच्या बेकायदेशीर आणि अनधिकृत ताब्यातून ताब्यात घेण्यात यावी. बरोबर? हो. मग? अद्वैतने विचारले. मग चूक इथेच आहे. राघवने कृष्णाला जवळ घेतलेल्या रावसाहेबांच्या दिशेने बोट दाखवले. हा मुलगा माझ्या किंवा सायलीच्या ताब्यात नाहीच आहे. हा मुलगा या इनामदार हवेलीचे मुख्य धनी आणि त्याचे सख्खे आजोबा रावसाहेब इनामदार यांच्या छत्रछायेत आणि त्यांच्या कायदेशीर पालकत्वात आहे. या संपूर्ण आदेशात रावसाहेब इनामदार यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. राघवच्या या युक्तिवादाने अद्वैतचा चेहरा क्षणात पांढरा पडला. राघवने पुढे अधिकाऱ्यांना सांगितले, मॅडम, हा आदेश ज्या सप्रेशन ऑफ फॅक्ट्सच्या आधारावर मिळवला आहे, सत्य लपवून, तोच मुळात खोटा आहे. शशिकांत विधाते यांनी कोर्टाला सांगितले की मुलाला आम्ही पळवून अज्ञात ठिकाणी ठेवले आहे, पण मुलगा त्याच्या स्वतःच्या आजोबांच्या अधिकृत आणि नोंदणीकृत घरी आहे. हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्टनुसार आई वडिलांच्या पश्चात आजोबा हेच मुलाचे नैसर्गिक रक्षक असतात. त्यामुळे आजोबांच्या घरातून मुलाला उचलण्याचा अधिकार या आदेशानुसार तुम्हाला अजिबात नाही. सायलीच्या चेहऱ्यावर हे ऐकून एक मोठा धीर आला. तिने अद्वैतकडे पाहिले. आणि दुसरी मोठी चूक सर्वात, अद्वैत भाऊ, हा आदेश अलिबागच्या दंडाधिकाऱ्यांनी काढला आहे, पण कायदा सांगतो की जेव्हा मुलगा दुसऱ्या जिल्ह्यात असतो तेव्हा त्या जिल्ह्याच्या स्थानिक बालकल्याण समितीचा आणि स्थानिक दंडाधिकाऱ्यांचा काउंटर सिग्नेचर असल्याशिवाय तुम्ही कोणत्याही खाजगी घरात घुसून मुलाला ताब्यात घेऊ शकत नाही. या कागदावर कोल्हापूर मॅजिस्ट्रेटचा शिक्का कुठे आहे? अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे पाहिले. राघव आणि सायलीने मांडलेले दोन्ही कायदेशीर मुद्दे 100% अचूक होते. कोर्टाच्या आदेशात केवळ राघव सायलीचे नाव होते, रावसाहेबांचे नव्हते, आणि स्थानिक कोल्हापूर प्रशासनाचा कोणताही शिक्का त्यावर नव्हता. त्या महिला अधिकारी मागे सरकल्या आणि अद्वैतकडे रागाने पाहत म्हणाल्या, वकील साहेब, तुम्ही आम्हाला चुकीची माहिती देऊन इथे बांधलत. या आदेशाच्या जोरावर आम्ही रावसाहेब इनामदार यांच्या घरातून मुलाला ताब्यात घेऊ शकत नाही. आम्हाला कोल्हापूर कोर्टाची रीतसर परवानगी आणि नवीन आदेश लागेल. आम्ही आत्ता कृष्णाला नेऊ शकत नाही. पण मॅडम, अद्वैतने बोलण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनीही त्याला थांबवले. चला वकील साहेब, आधी पेपर नीट दुरुस्त करून आणा, मग बघू. पोलिसांनी अद्वैतला बाहेरचा रस्ता दाखवला. बालकल्याण समितीच्या गाड्या जशा आल्या होत्या तशाच रिकाम्या हाताने वाड्याच्या बाहेर निघून गेल्या. प्रियाने जेव्हा आपला हा प्लॅनही फ्लॉप झालेला पाहिला तेव्हा तिने संतापाने पाया पडले आणि ती आपल्या खोलीत निघून गेली.
रावसाहेबांनी राघवच्या पाठीवर डाव्या हाताने थाप मारली. शाब्बास राघव, आज तू इनामदार घराण्याचा मुलगा असल्याचं सिद्ध केलंस. कायद्याची लढाई कशी खेळायची हे तू आज दाखवून दिलंस. सायलीने राघवकडे पाहिले. राघवने तिच्याकडे पाहून डोळ्यांनीच आपण जिंकलो असा इशारा केला. त्यांच्यातील प्रेम आणि एकजूट आता एवढी मजबूत झाली होती की शशिकांत मामा आणि दिग्विजयचा प्रत्येक कायदेशीर वार ते हवेतच उडवून लावणार होते. पण हा तात्पुरता विजय होता. अद्वैत आता कोल्हापूर कोर्टात जाऊन नवीन आणि पक्का आदेश आणण्याचा प्रयत्न करणार होता. सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्या वाड्याबाहेर निघून गेल्यावर हवेलीत एक मोठे संकट तूर्त टळले होते. पण शशिकांत मामा आणि अद्वैत गप्प बसणारे नव्हते. हॉलमध्ये रावसाहेब काठी टेकवत सोफ्यावर बसले. त्यांनी सायली आणि राघवला जवळ बोलावले. राघव, सायली, आज तुम्ही ऐनवेळी कैद्याची पळवाट शोधून कृष्णाला वाचवलंत खरं, पण शशिकांत कोर्टात जाऊन पुन्हा नवीन आदेश आणायला वेळ लावणार नाही. सुलोचना मनातील संशय पूर्णपणे मिटवण्यासाठी आणि कोर्टाचे तोंड कायमचे बंद करण्यासाठी आपल्याला कायदेशीररित्या हे सिद्ध करावेच लागेल की कृष्णाच देविकाचा मुलगा आहे. रावसाहेबांनी गंभीरपणे सांगितले. हो बाबा, मी विचार करतोय की आपण कृष्णाची अधिकृत DNA टेस्ट करून घ्यावी. एकदा का सायंटिफिक पुरावा समोर आला की मामाची सगळी नाटकं बंद होतील. राघवने आपला डावा हात टेबलवर ठेवत म्हटले. पण राघव, मामाने आधीच प्रियाच्या मुलाचा एक खोटा DNA रिपोर्ट कोर्टात सादर केला आहे. जर आपण आत्ता नवीन टेस्ट करायला गेलो तर मामा तिथल्या लॅबच्या डॉक्टरांना लाच देऊन पुन्हा काहीतरी गडबड करू शकतात. आपल्याला ही टेस्ट अत्यंत सिक्रेटपणे करावी लागेल. सायलीने आपला संशय व्यक्त केला. रावसाहेबांनी सायलीच्या बोलण्याला दुजोरा दिला. सायलीचं म्हणणं बरोबर आहे. शशिकांतचे हात कोल्हापूरच्या अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणि लॅबमध्ये पसरलेले आहेत. त्यामुळे ही टेस्ट कोल्हापुरात नाही तर मुंबईच्या एका मोठ्या आणि नामांकित सरकारी हॉस्पिटलमधून करून घ्यावी लागेल, जिथे मामांचा वशिला चालणार नाही. तिकडे बाल कल्याण समितीचा प्लॅन फेल झाल्याची बातमी शशिकांत मामांना समजताच त्यांचा संताप अनावर झाला. ते तडक कोल्हापूरच्या जेलमध्ये दिग्विजयला भेटायला पोहोचले. अद्वैतही त्यांच्यासोबत होता. त्या राघवने रावसाहेबांच्या नावाचा वापर करून अधिकाऱ्यांना परत पाठवलं. अद्वैत, तुझा तो कोर्टाचा आदेश काहीच कामाला आला नाही. मामा रागाने खोलीत येरझाऱ्या घालत होते. समोर जेलच्या गजाआड उभा असलेला दिग्विजय क्रूरपणे हसला. शशिकांत मामा, राघव हुशार आहे हे मला आधीपासूनच माहिती आहे, पण आता तो पुढे काय करेल याचा विचार करा. रावसाहेबांनी त्याला सल्ला दिलाच असणार की त्या पोराची DNA टेस्ट करून घ्या. हो, जर त्याने DNA टेस्ट केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर आपण सगळे कायमचे तुरुंगात जाऊ, मामा घाबरून म्हणाले. नमस्कार मंडळी. कथेत पुढे सरकण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्हाला व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन दिसत आहे ना, ते सबस्क्राईब करा आणि त्याच्या खाली लाईक आणि हाईप नावाचे बटन आहे, त्याने हाईपसुद्धा करा व्हिडिओला, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळेल. धन्यवाद. तेव्हाच ना, जेव्हा तो रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल, दिग्विजयने आपले डोळे बारीक करत म्हटले, राघव कोल्हापुरात ही टेस्ट करणार नाही, तो नक्कीच मुंबई किंवा पुण्याला जाईल. अद्वैत, तुझ्या माणसांना राघव आणि सायलीवर 24 तास पाळत ठेवायला सांग. ते ज्या क्षणी कृष्णाच्या रक्ताचे सॅम्पल घेऊन लॅबमध्ये जातील त्याच क्षणी तिथल्या माणसाला मॅनेज करून ते सॅम्पल बदलायचं. कृष्णाच्या रक्ताऐवजी तिथे दुसऱ्याच कोणातरी अनाथ मुलाचे रक्त ठेवायचे, जेणेकरून रिपोर्ट सरळ निगेटिव्ह येईल. दिग्विजयचा हा नवा आणि भयानक डाव ऐकून शशिकांत मामांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा तेच कपटी हसू परत आले. वा दिग्विजय, मानलं पाहिजे तुला. कोर्टात राघव जेव्हा स्वतःहून तो निगेटिव्ह रिपोर्ट आणून सादर करेल तेव्हा सुलोचनाच्या नजरेत तो स्वतःच खोटा ठरेल. मग सुलोचना स्वतःच त्या कृष्णाला आणि सायलीला वाड्याबाहेर हाकलून देईल. त्याच रात्री वाड्यातील सर्वजण झोपले होते. सायलीने कृष्णाला दुधाचा ग्लास दिला आणि त्याला धोपटून गाढ झोपवले.
कृष्णा आता पूर्णपणे निर्धास्त झाला होता. सायली हळूच उठून राघवच्या टेबलापाशी आली. राघव एका हाताने मुंबईच्या सरकारी हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी फोनवर बोलत होता आणि अपॉइंटमेंट फिक्स करत होता. फोन ठेवल्यावर त्याने एक मोठा श्वास सोडला. राघव, उद्या सकाळीच निघायचं का मुंबईला? सायलीने विचारले. हो सायली, उद्या सकाळी बाबा स्वतः आईला घेऊन मंदिरात जाणार आहेत. त्यावेळेत वाड्यात कोणी नसताना आपण कृष्णाला घेऊन मुंबईला निघूया. कोणालाही संशय येणार नाही, राघवने सायलीकडे पाहत म्हटले. राघवच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. सायलीने पुढे होऊन त्याचा उजवा हात हळूच तपासला. तुमची जखम अजूनही पूर्ण बरी झालेली नाहीये. या अवस्थेत तुम्ही सलग गाडी कशी चालवणार? मुंबईचा प्रवास खूप मोठा आहे. राघवने सायलीच्या हातावर आपला हात ठेवला आणि अत्यंत प्रेमळ नजरेने तिच्याकडे पाहिले. सायली, जोपर्यंत तू माझ्या शेजारी बसलेली आहेस तोपर्यंत मला कोणत्याही प्रवासाचा किंवा वेदनेचा त्रास होणार नाही. काल रात्रीपासून तू ज्या प्रकारे कृष्णाला आणि मला सांभाळलं आहेस ते पाहून मला जाणवलं की माझ्या आयुष्यातली तुझ्यासारखी सोबती असणं हेच माझं सर्वात मोठं भाग्य आहे. राघवच्या या थेट आणि प्रेमळ बोलण्याने सायली क्षणभर थिजली. तिच्या डोळ्यांतील लाजेची आणि आनंदाची संमिश्र छटा उमटली. तिने आपले डोळे खाली केले आणि हळू आवाजात म्हणाली, राघव, तुम्ही नेहमी कोर्टाच्या भाषेत बोलता, आज अचानक हे असं? ही कोर्टाची भाषा नाही सायली, हे माझ्या मनाचं सत्य आहे. राघवने तिचा हात आपल्या हृदयापाशी नेला. त्या शांत खोलीत दोघांच्याही मनातील अंतर आता पूर्णपणे नाहीसे झाले होते. त्या महायुद्धाच्या काळात त्यांच्यातील हेच प्रेम त्यांची सर्वात मोठी ताकद बनत होते. पहाटेचे 4:30 वाजले होते. संपूर्ण इनामदार वाड्यात अजून किर्र शांतता होती. बाहेर कोल्हापूरच्या धुक्याची चादर पसरली होती. सायलीने आंघोळ करून देवाची पूजा केली आणि लहान कृष्णाला हलकेच जागे केले. कृष्णाने डोळे चोळत सायलीला घट्ट मिठी मारली. मामी, आपण कुठे जातोय? कृष्णाने हळू आवाजात विचारले. बाळा, आपण एका खूप छान ठिकाणी फिरायला जातोय, पण वाड्यात कोणी उठायच्या आधी आपल्याला निघायचं आहे. गोंधळ करायचा नाही हां, सायलीने प्रेमाने सांगितले. त्याचवेळी राघव आपल्या खोलीत सॅक भरत होता. बिझनेसमॅनच्या जगात स्वतःचं साम्राज्य निर्माण करणाऱ्या राघवच्या चेहऱ्यावर आज एक वेगळाच निर्धार होता. त्याचा उजवा हात कालच्या मारहाणीमुळे जड झाला होता. तो खाली हॉलमध्ये आला, जिथे रावसाहेब बाबा आधीच काठी टेकवत उभे होते. त्यांच्या शेजारी सुलोचनाबाई देवाच्या ताटासह उभ्या होत्या. रावसाहेबांनी रात्रीच सुलोचनाबाईंना विश्वासात घेऊन शशिकांत मामांचा खोटारडेपणा समजावून सांगितला होता. राघव, सायली, आपली फॉर्च्युनर मागच्या दाराला उभी केली आहे. रावसाहेबांचा आवाज गंभीर होता. शशिकांत आणि प्रियाला वाटू दे की आपण अजूनही वाड्यातच आहोत. मी सुलोचनाला घेऊन आताच ज्योतिबाच्या दर्शनाला निघतोय, जेणेकरून त्या दोघांचं लक्ष विचलित होईल. तुम्ही गुपचूप हायवे गाठा. सुलोचनाबाईंनी पुढे होऊन सायली आणि राघवच्या कपाळाला टिळा लावला. त्यांनी लहान कृष्णाकडे पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. राघव, सायली, माझ्या देविकाच्या बाळाला सांभाळा. हा रिपोर्ट घेऊनच वाड्यात परत या, सुलोचनाबाई भावूक होऊन म्हणाल्या. पण ते दोघे मागच्या दारांनी निघत असताना वरच्या गॅलरीच्या कोपऱ्यात प्रिया लपून उभी होती. तिची नजर राघवच्या हातात असलेल्या फाईलवर पडली, ज्याच्यावर जे हॉस्पिटल मुंबई DNA डिपार्टमेंट असं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. प्रियाच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हसू उमटले. तिने तातडीने शशिकांत मामांना फोन लावला. मामा, राघव आणि सायली त्या पोराला घेऊन मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये DNA टेस्टसाठी निघालेत. काळ्या फॉर्च्युनरमधून गेलेत बघा. कोल्हापुरात आपल्या घरात असलेल्या शशिकांत मामाने लगेच तुरुंगात असलेल्या दिग्विजयच्या वकिलाला म्हणजेच अद्वैतला फोन केला. अद्वैतने मुंबईतील आपल्या खास गुंडांना आणि हॉस्पिटलमधले एका लाचखोर वॉर्डबॉयला तत्काळ अलर्ट केले. मामा कोल्हापुरातूनच या संपूर्ण चक्रव्यूहाची सूत्रे हलवू लागला होता. इनामदार घराण्याची डॅशिंग काळी फॉर्च्युनर मुंबईच्या हायवेवर सुसाट धावत होती. राघव डाव्या हाताने स्टिअरिंगवर ताबा ठेवून होता, कारण उजव्या हाताची जखम दुखत होती. त्याच्या कपाळावर वेदनेचे थेंब जमा झाले होते. सायलीने मागच्या सीटवर कृष्णाला बिस्किटे आणि दूध देऊन शांत झोपवले होते. ती पुढे होऊन राघवच्या शेजारी येऊन बसली
राघवची अवस्था पाहून तिचे मन हेलावले. राघव, गाडी बाजूला घ्या. या अवस्थेत तुम्ही सलग एवढं ड्रायव्हिंग करू शकत नाही, सायली काळजीने म्हणाली. नाही सायली, बिझनेस असो वा आयुष्याची लढाई, वेळ पाळणं सर्वात महत्त्वाचं असतं. आपल्याला दुपारच्या आधी पोचायलाच हवं. राघवने कसाबसा स्टिअरिंगवर हात रोखला. सायलीने काहीही न बोलता आपल्या पर्समधून रुमाल काढला. ती हळूच राघवच्या जवळ सरकली आणि अत्यंत मऊ वारंवारने तिने राघवच्या कपाळावरचा घाम टिपला. राघवने क्षणभर सायलीकडे पाहिले. तिच्या डोळ्यातील ती काळजी पाहून राघवच्या हातातील वेदना जणू गायबच झाल्या. सायली, तू जेव्हा अशी जवळ असतेस ना, तेव्हा मला वाटतं की बिझनेसच्या सर्व संकटांपेक्षा तुझा हा एक स्पर्श मला जास्त ताकद देतो. शशिकांत मामा आणि दिग्विजय तर खूप लहान गोष्टी आहेत. राघवच्या ओठांवर एक हलके हसू आले. राघव, जास्त बोलू नका आणि समोर बघा. सायलीने लाजत आपला चेहरा बाजूला केला, पण तिच्या गालावर कमालीची लाली आली होती. तिने डब्यातून पोळी भाजीचा घास घेतला आणि स्वतःच्या हाताने राघवच्या तोंडात दिला तो घास. राघवने अत्यंत समाधानाने सायलीच्या हाताने घास खाल्ला. या प्रवासाने त्यांच्यातील बिझनेस पार्टनरसारखं असलेलं नातं आता एका हळव्या प्रेमात बदललं होतं. दुपारचे 12:30 वाजले होते. सायलीने स्वतः गाडी चालवून शेवटी मुंबईच्या जे हॉस्पिटलच्या आवारात आपली फॉर्च्युनर लावली. राघवने बिझनेस नेटवर्कमधील ओळखीचा वापर करून तिथले ज्येष्ठ डॉक्टर कुलकर्णी यांना आधीच फोन केला होता. डॉक्टरांनी कृष्णाला जवळ घेतले आणि रक्ताचे सॅम्पल घेऊन स्वतःच्या देखरेखीखाली लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले. नर्सने त्या रक्ताच्या बाटलीवर सॅम्पल नंबर 402 कृष्णा इनामदार असे लेबल लावले आणि ती बाटली पॅथॉलॉजी लॅबमध्ये ठेवून ती कागदपत्रे आणण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेली. पण याच लॅबच्या कॉरिडॉरमध्ये एका वॉर्डबॉयच्या कपड्यांमध्ये दिग्विजयचा खास गुंड लपून उभा होता. त्याच्या कानाला ब्लूटूथ लागलेला होता आणि कोल्हापुरातून शशिकांत मामा आणि अद्वैत त्याला थेट सूचना देत होते. फोनवरचं संभाषण. हो मामा, पोराचं रक्त घेतले त्यांनी. बाटलीचा नंबर 402 आहे. शाबास. नर्स बाहेर जाताच ती बाटली बदलून टाक. मी दिलेल्या दुसऱ्या अनाथ मुलाच्या रक्ताची बाटली तिथे ठेव, ज्यावर 402 नंबर लिहिलेला असेल. राघवचा हा रिपोर्ट निगेटिव्ह आलाच पाहिजे, म्हणजे सुलोचना त्याला वाड्यातून हाकलून देईल. कोल्हापुरातून मामाचा क्रूर आवाज गुंजला. तो वॉर्डबॉय गुपचूप लॅबमध्ये शिरला. तिथे आता कोणीच नव्हतं. त्याने खिशातून हुबेहूब दिसणारी दुसरी बाटली काढली आणि ट्रेमधील कृष्णाची मूळ बाटली उचलून स्वतःच्या खोट्या रक्ताची बाटली तिथे ठेवू लागला. थांब, काय करतोयस तिथे? लॅबच्या दरवाजातून सायलीचा करारी आवाज घुमला. तिच्यासोबत राघव आणि डॉक्टर कुलकर्णीही होते. सायलीला सुरुवातीपासूनच शंका होती की मामा कोल्हापूरून काहीतरी खेळी करणार, म्हणून ती लॅबच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होती. तो वॉर्डबॉय घाबरला. त्याने पळायचा प्रयत्न केला, पण राघव एका डॅशिंग बिझनेसमॅनसारखा त्याच्या समोर येऊन उभा राहिला. राघवने त्याला एका हाताने कॉलर पकडून जोरात धक्का दिला. वॉर्डबॉय जमिनीवर पडला आणि त्याच्या हातातून कृष्णाच्या रक्ताची मूळ बाटली खाली पडत होती. तेवढ्याच सुदैवाने सायलीने पुढे होऊन ती बाटली हवेतच झेलली. डॉक्टर कुलकर्णी यांनी संतापाने त्या वॉर्डबॉयला पकडले. कोण आहेस तू? आमच्या लॅबमध्ये सॅम्पल बदलण्याची हिंमत कशी झाली तुझी? पोलीस बोलावतो मी आता. त्या गुंडाला कळून चुकले की आपला डाव फसला आहे. मला कोल्हापूरच्या शशिकांत विधाते आणि अद्वैत वकील साहेबांनी पाठवलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की रिपोर्ट निगेटिव्ह आलाच पाहिजे, म्हणून सॅम्पल बदलायला लावलं. गुंडाने भीतीने सगळी कबुली दिली. सायलीने आपल्या हातातील कृष्णाच्या रक्ताची बाटली पाहिली आणि ती डॉक्टर कुलकर्णी यांच्याकडे दिली. डॉक्टर, या बाटलीवर आता डिजिटल लॉक आणि सील लावा, जे फक्त कोर्टाच्या समोरच उघडलं जाईल. मामाचा हा सॅम्पल बदलण्याचा प्लॅन आता त्यांच्याच गळ्याचा फास बनणार आहे. राघवने लगेच आपल्या आयफोनवर त्या गुंडाचा कबुली जबाबाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. शशिकांत मामा, तुम्ही कोल्हापुरात बसून खेळलेला डाव मुंबईत येऊन फ्लॉप झाला आहे. आता कोर्टात हा व्हिडिओ आणि हा खरा DNA रिपोर्ट एकत्रच सादर होणार, राघव गर्जना करत म्हणाला. जे हॉस्पिटलमधील तो डाव उधळल्यानंतर सायलीने कृष्णाच्या रक्ताचे सीलबंद सॅम्पल आणि तो कबुली जबाबाचा मोबाईल अत्यंत सुरक्षितपणे आपल्या बॅगेत ठेवला. राघवचा उजवा हात आता जास्तच ठणकू लागला होता.
त्यामुळे सायलीने स्वतः फर्निचरच्या ड्रायव्हिंग सीटचा थापा घेतला. मागच्या सीटवर लहान कृष्ण आता निर्धास्तपणे झोपला होता. दुपार सरून संध्याकाळ होऊ लागली होती. इनामदारांची काळी फॉर्च्युनर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून कोल्हापूरच्या दिशेने सुसाट धावत होती. सायली अत्यंत आत्मविश्वासाने गाडी चालवत होती, तर राघव मागच्या सीटवर बसून तिच्याकडे कौतुकाने पाहत होता. सायली, बिझनेसच्या मीटिंग्स वेळेवर गाठण्यासाठी मी अनेक ड्रायव्हर्स पाहिलेत, पण तुझा हा गाडी चालवण्याचा कॉन्फिडन्स खरोखरच लाजवाब आहे. राघवने हसून तिची स्तुती केली. तुम्ही सोबत आहात ना राघव, मग मला कशाचीच भीती वाटत नाही. सायलीने मागे वळून एक गोड हसू दिले. पण हा शांत आणि रोमॅन्टिक मूड फार काळ टिकला नाही. गाडी जेव्हा खालापूर टोलनाका ओलांडून लोणावळ्याच्या घाटाच्या दिशेने सरकू लागली, तेव्हा अचानक मागून 2 काळ्या रंगाच्या विना नंबरच्या सफारी गाड्या अत्यंत वेगाने आल्या. त्यांनी कोणत्याही हॉर्नशिवाय राघवच्या फॉर्च्युनरला दोन्ही बाजूनी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सुरू केला. सायली, स्पीड वाढव, मागे बघ, दिग्विजयची माणसे आहेत. राघवची तीक्ष्ण बिझनेस नजर आणि धोक्याचा अंदाज अचूक होता. तुरुंगात बसलेल्या दिग्विजयला जेव्हा समजले की मुंबईचा डाव फसला आहे, तेव्हा त्याने हायवेवरच पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्या टोळीला मागे लावले होते. घाटाचा रस्ता सुरू झाला होता. एका बाजूला अथांग दरी आणि दुसऱ्या बाजूला कडा. त्या 2 काळ्या गाड्या फॉर्च्युनरला पुढे जाऊ न देता मध्येच दाबण्याचा प्रयत्न करत होत्या. एक गाडी फॉर्च्युनरच्या अगदी समोर आली आणि तिने अचानक ब्रेक दाबायला सुरुवात केली, जेणेकरून सायलीला गाडी थांबवावी लागेल. राघव, ते आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतायत. मी काय करू? सायलीच्या चेहऱ्यावर तणाव होता, पण तिने स्टिअरिंगची पकड सुटू दिली नाही. अजिबात नाही सायली, गाडी थांबवली की ते बॅक हिसकावून घेतील. आपली गाडी थांबवायची नाही. गिअर कमी कर आणि उजव्या बाजूच्या लेनमधून गाडी डावीकडे घे. राघवने एका कुशल स्ट्रॅटेजिस्टसारखं तिला गाईड करायला सुरुवात केली. सायलीने राघवच्या सूचनेनुसार तत्काळ गाडी 3ऱ्या गिअरवर घेतली. फॉर्च्युनरच्या शक्तिशाली इंजिनने एक मोठा आवाज केला. सायलीने समोरच्या गाडीला चकवा देण्यासाठी उजवीकडे जाण्याचा आव आणला. मागच्या गाडीच्या ड्रायव्हरने फॉर्च्युनरला ब्लॉक करण्यासाठी आपली गाडी उजवीकडे दाबली. नेमकी याच सेकंदाची सायली वाट बघत होती. तिने एका झटक्यात स्टिअरिंग डावीकडे फिरवले आणि डाव्या बाजूच्या रिकाम्या इमर्जन्सी लेनमधून फॉर्च्युनर एवढ्या वेगाने पुढे काढले की दोन्ही गाड्या मागच्या मागेच राहिल्या. शाबास सायली, हाच स्पीड ठेव, राघव जोरात ओरडला. पण त्या गाड्यांचे ड्रायव्हर्स ही पक्के गुंड होते. त्यांनी पुन्हा एकदा वेग वाढवला आणि फॉर्च्युनरच्या मागे आले. आता समोर एक मोठे वळण आणि बोगदा येणार होता. त्या गुंडांनी आपली एक गाडी फॉर्च्युनरच्या मागच्या बंपरला घासून चालवायला सुरुवात केली, जेणेकरून गाडी अनकंट्रोल होईल. गाडीला एक मोठा हादरा बसला आणि मागे झोपलेला कृष्णा भीतीने दचकून उठला. मामी, काय होतंय? कृष्णा बाळा, खाली वाकून बस आणि सीट बेल्ट घट्ट पकड, सायलीने आरशातून ओढून सांगितले. बोगद्याच्या आत शिरताच काळोख झाला. सायलीने एक भन्नाट युक्ती वापरली. तिने गाडीच्या सर्व हेडलाईट्स आणि टेल लाईट्स एका क्षणासाठी पूर्णपणे बंद केल्या. बोगद्याच्या त्या अंधारात काळ्या रंगाची फॉर्च्युनर गुंडांना दिसेनाशी झाली. गुंडांच्या ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवला. त्याला वाटले की फॉर्च्युनर खूप पुढे गेली आहे. गुंडांची गाडी वेगाने पुढे निघून जाताच सायलीने लाइटिंग पुन्हा ऑन केली आणि फॉर्च्युनर बोगद्याच्या आतच असलेल्या एका हायवे पोलीस व्हॅनच्या बाजूला नेऊन जोरात ब्रेक दाबून उभी केली. गुंडांच्या दोन्ही गाड्या बोगद्याबाहेर वेगाने निघून गेल्या. त्यांना वाटले की त्यांनी फॉर्च्युनरला मागे टाकले, पण सायलीने आपल्या बुद्धीच्या बळावर एकही थेंब रक्त न सांडता, कोणताही हिंसाचार न करता त्या धोकादायक वेढ्यातून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढले होते. राघवने सुटकेचा श्वास सोडला. त्याने सायलीकडे पाहिले. तिचे धावे दणाणले होते आणि तिचे हात थरथर करत होते. राघवने आपला डावा हात पुढे केला आणि सायलीच्या थरथरणाऱ्या हातावर ठेवला. त्या एका स्पर्शाने सायलीला जगसिंग जिंकल्यासारखा धैर्य मिळाला. या थरारक अनुभवानंतर गाडी जेव्हा घाटाबाहेर पडली आणि कोल्हापूरच्या जवळ आली, तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. हायवेच्या कडेला एक मोठ्या आलिशान आणि सुरक्षित धाब्यापाशी
सायलीने फॉर्च्युनर थांबवली. तिथली रोषणाई आणि गर्दी पाहून आता सुरक्षेची खात्री पटली होती. राघव आणि सायली कृष्णाला घेऊन एका शांत कोपऱ्यातील टेबलवर बसले. सायलीने आधी कृष्णाला जेवण भरवले. दिवसभराच्या धावपळीने आणि भीतीने कृष्णा जेवल्यानंतर तिथेच सोफ्यावर आडवा झाला आणि गाढ झोपला. टेबलवर आता फक्त 2 चहाचे कप शांतपणे वाफाळत होते. राघवने चहाचा घोट घेतला आणि सायलीच्या डोळ्यात पाहिले, जिथे अजूनही थोडी धास्ती होती. सायली, आज तर तू त्या हायवेवर आणि त्या बोगत्यात ती हुशारी दाखवली नसतीस ना. राज इनामदार घराण्याचा वारस आणि हा राघव दोन्ही संपले होते. बिझनेसच्या जगात मोठमोठ्या कॉर्पोरेट डील एका मिनिटात फायनल करणारा हा राघव इनामदार आज तुझ्या या धाडसासमोर नतमस्तक झालाय. राघवने अत्यंत आदराने आणि मनापासून सांगितले. सायलीने लाजून आपले डोळे खाली केले आणि चहाचा कप हातात घेत म्हणाली, राघव, पुन्हा माझी थट्टा करू नका. माझ्या जागी दुसरी कोणतीही बायको असती तर तिने आपल्या नवऱ्याला आणि बाळाला वाचवण्यासाठी हेच केलं असतं. राघव हळूच टेबलवरून पुढे सरकला. त्याने सायलीचा उजवा हात आपल्या डाव्या हातात घेतला. त्याचे डोळे आता पूर्णपणे गंभीर आणि भावनांनी अथांग भरलेले होते. त्या हॉटेलच्या मंद प्रकाशात राघवचा चेहरा कमालीचा देखणा दिसत होता. सायली, मी कोणत्याही थट्टेच्या मूडमध्ये नाही आहे. आज मी मृत्यूला खूप जवळून पाहिलं आणि त्या प्रत्येक सेकंदाला मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटत होती की जर मला काही झालं तर मी तुला पुन्हा कधीच पाहू शकणार नाही. या मालमत्तेच्या आणि पैशांच्या लढाईत मला काय मिळेल माहिती नाही, पण या सगळ्या प्रवासात मला तू मिळाली आहेस. हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं यश आहे. आय लव्ह यू सायली. राघवने पहिल्यांदा सायलीसमोर आपल्या प्रेमाची उघड आणि अधिकृत कबुली दिली होती. आय लव्ह यू हे शब्द ऐकताच सायलीचे हृदय जोरात धडधडू लागले. तिच्या डोळ्यातील आनंदाचे अश्रू गळागळा वाहू लागले. तिने काहीही न बोलता थेट आपला हात राघवच्या हातातून काढून घेतला नाही. उलट तिने राघवचा तो डावा हात आपल्या दोन्ही हातांनी घट्ट धरला आणि आपल्या गालाला लावला. कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या त्या शांत रात्री बुडत्या चांदण्यांच्या साक्षीने 2 जीवांचे मिलन अधिकृतपणे झाले होते. सायली आणि राघव आता फक्त नावापुरते पतीपत्नी राहिले नव्हते, तर ते एकमेकांसाठी जगणारे प्रेमी बनले होते. प्रेक्षक हो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक